सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर येथील अन्सी वेलनेस सेंटरला भेट देऊन नॉन सर्जिकल स्पायनल डिकम्प्रेशन उपचार पद्धतीचा अभ्यास केला। पाठीचा त्रास, स्लीप डिस्क, सायटिका अशा विकारांवर ही पद्धत प्रभावी ठरत असून 80 ते 90% रुग्णांना शस्त्रक्रियेविना आराम मिळाल्याचं त्यांनी पाहिलं। भेटीदरम्यान अन्सी वेलनेसचे संस्थापक दिनेश दळवी यांनी संस्थेच्या कार्याचा मागोवा घेताना सांगितलं की अन्सी वेलनेसने गेल्या काही वर्षात शस्त्रक्रियेविना पाठीच्या कण्यावरील विकारांवर यशस्वी उपचार केले आहेत। कोल्हापूरसह राज्यातील विविध केंद्रांवर हजारो रुग्णांना आराम मिळाला आहे। पुढील टप्प्यात ग्रामीण भागात हे उपचार पोहोचावेत यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले जातील। या उपचाराची परिणामकारकता पाहून मंत्री आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केले आणि सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी ही पद्धत शासकीय आरोग्य योजनांमध्ये समाविष्ट करण्याचा विचार सुरू करूया असं आश्वासन देखील दिलं। उपस्थित मान्यवरांनी अन्सी वेलनेसच्या कार्याचं कौतुक केलं। या कार्यक्रमात संजय गांधी निराधार समिती भुदरगडचे अध्यक्ष विक्रमसिंह पाटील, अन्सी वेलनेसचे सहसंस्थापक व भागीदार सुमेध स्थूल, मयूर गाजरे, श्रीकांत लोणकर, नसरुद्दीन शेख, महेंद्र सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते। अन्सी वेलनेस कोल्हापूर सेंटरचे महाव्यवस्थापक इंद्रजीत शिरगावकर यांनी पाहुण्यांचं स्वागत करत संपूर्ण भेटीचं आयोजन केलं। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।